ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. नीलम गोऱ्हेंच्या विधानानं राज्यामध्ये राजकारणामध्ये खळबळ. गयागुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर संजय नहार यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. सहसंयोजकांची प्रतिक्रिया. तीनपाट निमंत्रकांनी संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केला. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबेंना खरमरीत पत्र. तर साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कोणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हे जुन्या कार्यकर्त्या, त्या बोलत आहेत म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल. मंत्री गिरीश महाजन यांची नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया. जुन्या जाणत्या महिलांना डावलून नीलम गोऱ्हेंना 3 ते 4 टर्म आमदार केलं. आई वडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज बेन्झ गाड्या दिल्या. विनायक राऊतांचाही सवाल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये लग्न सोहळ्यात एकत्र. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकरांच्या मुलाच्या लग्नात भेट. भिवंडीच्या सभेत बोलताना मंत्री नितेश राणे यांची जीभ घसरली. तर सर्वधर्म समभावावर बोलताना नितेश राणेंकडून अपशब्दाचा वापर. लव जिहाद करत असेल त्याचा कार्यक्रम करा. तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. नितेश राणेंचं भिवंडीमध्ये वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर आज महत्वपूर्ण सुनावणी. तर म्हाडाचं दनिका लाटल्याच्या आरोपात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार. शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटेंचं न्यायालयामध्ये अपील. पोलिसांनी बीड हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला मदत केली. धाराशिवच्या वाशीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर सुरेश धसांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत स्वीकारणार नाही. भाजप आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये पवित्रा. देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकार कुणालाही सोडणार नाही, कुणालाही सोडलं जाणार नाही. शिवाय आरोपी कोर्टातनं सुटला जाणार नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. अजित पवारांकडे तिजोरीची चावी आहे, त्यामुळे काहीही कमी पडणार नाही. अजितदादांना कुठे पैसे द्यायचे आणि कुठे थांबवायचे ते माहिती आहे. एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या समारोपाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र. आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. अजितदादांची टोलेबाजी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. तर अजित पवारांची वकील शिवाजी जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा. महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटक सरकारनं संरक्षण दिलं पाहिजे. तर कर्नाटकातील बसेसला महाराष्ट्रामध्ये संरक्षण मिळायला हवं. अजित पवारांची प्रतिक्रिया. कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा भागातील वादाचं पत्र मी उषा तांबेंना दिलंय. राजकारणामुळे भेदभाव होऊ नये एवढीच माझी सामान्य व्यक्तीची भावना. तारा भवाळकर यांची प्रियावर प्रतिक्रिया. राज्याचं हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च या दरम्यान होणार. तर 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा. शिवाय 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. मनपा निवडणुकांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. प्रलंबित निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात याचिका. आज राज्यस्तरीय पणन परिषदेचं आयोजन. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आढावा घेणार. मंत्री जयकुमार रावल आणि माणिकराव कोकाटे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार. आज मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर या निवडणुकीची घोषणा. तर 1.5 वर्षांपूर्वी सभापती आणि उपसभापतींनी दिला होता राजीनामा. राज्याचं वाळू धोरण आज जाहीर होणार. वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणं आता आक्रमक. तर आज सकाळी 10 वाजता पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावामध्ये शिर्के कुटुंबीय एकत्र येणार. छावाच्या दिग्दर्शकांविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 293 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. नितीन भोईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. कोकणात यंदा 25%च आंबा उत्पादन होण्याचा अंदाज. वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम. मुंबईतील बाजारपेठेत रत्नागिरीऐवजी आता देवगड हापूसला जास्त मागणी. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यानंतर 2 महसूल कर्मचारी आरोपी. पहिल्या गुन्ह्यामध्ये 15 तर दुसऱ्या गुन्ह्यात 11 जणांचा समावेश. आतापर्यंत 12 जणांना अटक. एकाला जामीनही मंजूर.
महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पॅरिसमध्ये प्रस्ताव सादर. पीओपी बंदी विरोधात मूर्तिकार आता कोर्टात जाणार. गणेश मूर्तिकार कामगार संघटना कोर्टात बाजू मांडणार. मुंबईमध्ये यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यावर सध्या भर. गिरणी कामगारांचा 6 मार्चला आझाद मैदानावर मोर्चा. तर मुंबईमध्ये आपल्या हक्काची घरं मिळवण्यासाठी कामगार आक्रमक. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी घटली. धरणांमधील पाणीसाठा 7,47,436 दशलक्ष लिटरवर. कडक उन्हामुळे धरणांमधील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन. मध्य रेल्वेवरून होळीच्या सणादरम्यान आता 28 विशेष रेल्वेगाड्या धावणार. तर मुंबई ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे नागपूर विशेष रेल्वेगाड्या धावणार. मुंबईतील मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावरील ट्रॅफिक वाढली. तर मेट्रोची कामं लांबल्यामुळे आणि बॅरिकेड्समुळे अनेक भागात वाहतूक कोंडी. मुंबईच्या ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये आता दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन. एसीपी शोभा पिसे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून तक्रारींचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार. चोरी गेलेले मोबाईल आणि हरवलेले मोबाईल आता फोन शोधून मूळ मालकांना परत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कोपरखैरणे पोलीस ठाण्याचा उपक्रम. 7 लाखांचा ऐवज मूळ मालकांना परत. पुण्यामध्ये 37°C कमाल तापमानाची नोंद. तर पुढील 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. अंदाज पुण्यामध्ये जीबीएसच्या आणखी 2 रुग्णांची नोंद. तर एका शहरात एकूण 216 रुग्णांवर उपचार सुरू. आतापर्यंत 158 रुग्णांवर यशस्वी उपचार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी वाढते, त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद केल्याची माहिती. शहापूर एसटी आगाराचं काम 10 वर्षांपासून रखडलेलं. तर आगाराचं काम रखडल्यामुळे ग्रामीण जनतेच्या प्रवासात अडचणी. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. वाशिममध्ये आरटी अंतर्गत पहिल्या यादीत 978 विद्यार्थ्यांची निवड. सुरुवातीच्या 10 दिवसात केवळ 73 विद्यार्थ्यांचेच प्रवेश. अजूनही 905 विद्यार्थ्यांचे प्रवेश. परभणीच्या जिंतूर शहरामध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी चोरीची घटना. तर सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार. तर पोलीस चोरट्यांच्या शोधात. गोंदियामध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा पाय घसरला. स्थानकात कर्तव्यावर असलेल्या जवानांना महिलेचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. परभणीच्या पूर्णा शहरातील मुख्य चौकामध्ये भला मोठा खड्डा. खड्ड्यामुळे अपघातांची संख्या वाढली. प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष. मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंगमुळे डोकेदुखी वाढली. बेशिस्त पार्किंगमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास. तर यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता. मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उष्णतेची लाट. तर मालेगावात 35°C तापमानाची नोंद. दिवसा उकाडा आणि रात्री थंडी. परभणीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल. तर 3 दिवसात तुरीच्या दरात 200 ते 400 रुपयांची घसरण. दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणी. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 26 जण आरोपी. तर आता निलंबित. नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह 12 जण अटकेत. तर एकाचा जामीनही मंजूर. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी. ग्रामसभेत ठराव. परंपरा न पाळता भावना दुखावल्या जात असल्याचं कारण देत या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला. जळगावच्या मळनेरमध्ये रस्ता खोदताना पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. परिसरात सर्वत्र चिखलच चिखल. अवघ्या 1.5 फूट खाली पाईपलाईन टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त. जालन्याच्या मंठा शहरात शंकरपटाचं आयोजन. मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक यामध्ये सहभागी. बैलगाडा शर्यतप्रेमींनी अनुभवला बैलगाडी शर्यतीचा थरार. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या साटेली, भेडशी, तिलारी या भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. काही भागात गारांचाही पाऊस झाल्याची माहिती. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट. गाढवाच्या मदतीनं 200 फूट खोल दरीत पाणी आणण्याची वेळ. शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर अपघातानंतर प्रशासनाला जाग. अपघातामध्ये गतिरोधक यामुळे बसवण्याचं काम सुरू. TV9 मराठीच्या बातमीची दखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात. तर लिंबाच्या मागणीतही वाढ. लिंबाला 120 ते 150 रुपयांचा सध्या भाव. धुळे जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दर घसरले. सर्वसामान्यांना यामुळे दिलासा.
परभणीमध्ये रब्बी हंगामातील गहू काढणी अंतिम टप्प्यात, तर खरीप हंगामात नुकसान झाल्यानं रब्बी हंगामातील गहू पिकावर शेतकऱ्यांची मदार. धुळ्यातील साक्रीमधील पिंपळनेर नगर परिषदेला 1 वर्ष पूर्ण. आमदार मंजुळा गावितांकडून घंटा गाड्यांचं लोकार्पण. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची 2 लाख क्विंटल आवक. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 35 ते 40% वाढ. अंबरनाथच्या सिरवी समाजाची महाकुंभ यात्रा, तर 45 भाविकांनी प्रयागराजला केलं गंगास्नान. अंबरनाथला परतताच भाविकांचं जंगी स्वागत. भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये फवारणीच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर. आयुक्तपदी अनुमोल सागर यांची नियुक्ती झाल्यानंतर स्वच्छतेसाठी वेगवान कामं. नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्याची नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागणी. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी करतायत याची प्रतीक्षा. जळगावच्या एमआयडीसीतील ई सेक्टरमधील ग्रीन अँड इको सोल्युशन कंपनीतनं 3 लाखांची चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून. खुनानंतर हल्लेखोर पती पसार, तर पोलिसांकडून सध्या तपास सुरू. सांगलीच्या मिरजेत जुन्या वादातनं कोयता गँगमधील एकाचा खून, तर 2 जण जखमी. दोन्ही गटाकडून पोलिसात तक्रार. कर्नाटक एसटी चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये कर्नाटकच्या बसला फासलं काळं. स्वारगेट बस स्थानकामध्ये कर्नाटकच्या निषेधार्थ आंदोलन. धाराशिवच्या उमरगा बस स्थानकातनं कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद. बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय. जळगावच्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख मिश्रित पाणी तापी नदीमध्ये सोडल्याची धक्कादायक बाब उघड. 3.5 लाख लोकसंख्येचा हा जलस्रोत दूषित. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस परभणीच्या नद्यांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे, तर आता सोनपेठ तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातल्या मिरची युरोपात निर्यात होणार. कृषक स्वराज या शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार. कोरपना तालुक्यामध्ये 820 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड. भंडाऱ्यामध्ये भाजी बाजारात गवारीला मागणी वाढली. गवार शेंगांची 60 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांच्या पेरणीचा प्रश्न गंभीर. जिल्ह्यातील जलस्रोतांची पातळी घटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न. वाशिममध्ये सरासरी 5,989 हेक्टरवर पेरणी अपेक्षित. चंद्रपूर नगरपालिकेच्या व्हर्टिकल गार्डनची झाडं चोरीला. लाखो रुपयांचा खर्च करून तयार केली होती ही झाडं. लातूरच्या उदगीरमध्ये दाल मिलला आग लागल्याची घटना. आगीमध्ये मिलचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण. वर्ध्यामध्ये दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाचं आग लागल्यामुळे मोठं नुकसान. बॅचलर रोडवरील पहाटेच्या सुमारास घडली घटना. आमदार अभिजित पाटलांकडून तहसीलदाराची खरडपट्टी. तहसीलदार 4 दिवसाच्या मेडिकल रजेवर, तर मुंबईमध्ये बदलीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीची तयारी जोरदार सुरू, तर भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता. जुन्नरच्या कुतुबशाह फकीर पीर बाबा दर्ग्यामध्ये 1233वा वार्षिक उरूस साजरा. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुस्लिम बांधवांची इथे मोठी गर्दी. जळगावात संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती. कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत. इमारतीचा स्लॅबला मोठ्या भेगा आणि प्लास्टर कोसळत असल्याचंही समोर. गडचिरोलीमध्ये वाघ बिबट्याची शिकार करून कातडीसह अवयव विक्रीचा प्रयत्न. कातडीची विक्री करणाऱ्या टोळीला वनविभागाकडून अटक. अकोल्यात परीक्षा केंद्रामध्ये रील शूट करून इंस्टाग्रामवर पोस्ट. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी आता काय कारवाई होणार याकडे लक्ष. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं समजताच आईकडून मुलीची हत्या. आई आणि लहान बहिणीकडून गळा दाबून हत्या. नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव परिसरातली ही घटना. रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षण घेणारा तरुणीचा दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमध्ये विनयभंग. पीडित तरुणी रत्नागिरीहून खेडमध्ये कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी निघाली होती. आरोपी तरुणाला चिपळूणमध्ये ठोकल्या बेड्या. बुलढाण्याच्या बाळापूर तालुक्यातील एका व्यक्तीची जळगाव जामोदमध्ये फसवणूक. पोलिसांकडून 2 आरोपींना या प्रकरणी अटक. नागपुरात दुचाकी चोरी करणारे 3 आरोपी अटकेत, तर चोरांकडून 62 पेक्षा अधिक दुचाकी जप्त. वर्ध्यामध्ये बसच गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक, तर 4 गुन्हे उघडकीस. 4,17,000चा मुद्देमाल जप्त.
रत्नागिरीच्या खेडमध्ये विहिरीत पडलेल्या व्यक्तीला आणि श्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं. 2 ते 3 तासांनी दोघांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयामध्ये पार पडला निरोप समारंभ. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. भारतानं पाकिस्तानला 6 विकेट्सनं नमवलं. विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या 14,000 धावा पूर्ण. 287 डावात विराट कोहलीच्या 14,000 धावा पूर्ण. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांच्यानंतर 14,000 धावा पूर्ण करणारा विराट हा तिसरा खेळाडू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार. देशभरातील 9 कोटी 8 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. दिल्लीच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड, तर आम आदमी पक्षाच्या बैठकीनंतर नेत्यांची घोषणा. आयटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना 4 ते 8% वेतनवाढ मिळण्याची शक्यता. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वेतनवाढ कमी असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार, तर एआयचा वाढलेला वापर यामुळे आयटी उद्योगासमोर नवं आव्हान.